तर आता काय हे टाकी खाली काय करायचं आपण? आपण आलोय टाकी खाली नाश्ता करायला. ओ माय गॉड. तर टाकी खाली म्हणजे काय? त्याचं नाव गणेश आहे, पण आम्ही सगळेजण टाकी खाली पोहे खायला जाऊया असं म्हणतो. पण हे टाकीच्या खाली कुठे? टाकीच्या समोर आहे. चल ना दाखवते. खाली? हो. फुल खतरनाक बोल टाकीच्या खाली. छान दिसतंय सगळं एकदम. पुढे लग्न. अरे मस्त मस्त. तुम्हाला वाटेल की हे सगळं मी एकटा करणार आहे, असं नाही आहे. कंपनी बरोबर फिरण्याचा एक प्रॉफिट मध्ये काय असतं की तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी ट्राय करायला मिळतात, थोड्या 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 थोड्या. सगळ्याची चव. त्यामुळे सगळ्यांची फेवरेट गोष्टी मागवलेल्या आहेत. मला एक सांग, ही जागा काय खतरनाक आहे. आल्या आल्या एवढं फ्रेश वाटलं ना मला की एकतर टाकीच्या खाली, म्हणजे आतापर्यंत मी ऐकलं टाकाऊपासून टिकाऊ, आता टाकीपासून टिकाऊ झालेल्या गोष्टी मी आता फर्स्ट टाइम बघतोय की नाहीतर टाकी खाली एवढ्या घाणेरड्या गोष्टी चालत असतात. आणि त्यांनी किती छान क्लीन ठेवलं पाहिजे असतात. केवढी गर्दी आहे पण तरी तुला कचरा नाही दिसणार. हो. आणि याचं स्प्रेड बघा ना, ब्रेकफास्टचं काय आहे यांच्याकडे. आणि सगळ्यांची प्राइजेस पण ऑलमोस्ट 30, 25, 40 पर्यंत आहे. अशाच आहेत. हो. चला, माझा फेवरेट एक आयटम आलेला आहे. इथे मिळतो असं मुंबईत का नाही मिळत, ज्याला म्हणतात तिरंगा. पोहे, उपमा आणि शिरा हे माझा फेवरेट कॉम्बो आहे. आणि इथे उपम्याला उपीट म्हणतात. उपीट. उपीट. Okay. आपण तिरंगा खाऊया. पोहे. टॉप. असं झालं पाहिजे की पहिला घास खाल्ल्या खाल्ल्या असं बोलायला पाहिजे. मस्त. त्यांचे पोहे काय पोहे आयकॉनिक आहेत. अरे अमेझिंग पोहे. तेवढे मॉइस्ट आहेत ना, तेवढे मॉइस्ट. ईच अँड एव्हरी पोह्याचा जो तुकडा आहे तो छान मॉइस्ट आहे. चव एकदम परफेक्ट आहे, कुठे जास्त मीठ नाहीये. माझी आवड त्याच्यामध्ये शेंगदाणे पण आहेत, मिरची, कढीपत्ता. आणि तुला याच्यात असं कुठे तेलाचा मारा नाही, उगाचचा तिखटपणा बिलकुल नाही. काहीही नाही दिसणार. हळद पण परफेक्ट आहे. परफेक्ट. आपण नुसते पोहे मागवल्यावर फक्त बशी मिळतेय, म्हणजे बशीमध्ये पोहे मिळतात, कारण आपण ह्याच्यामध्ये सॅम्पल घेतो. नाही याच्यातच सॅम्पल सांडू नये म्हणून बशी दिली नाही आहे. याच्यातच द्या. त्याला ते सांबार म्हणतात, सांबार किंवा सॅम्पल. अच्छा. तर्रीचाच पण वेगळा प्रकार. तर्री खूप तिखट असते, त्याच्यात चणे असतात, ह्याच्यात उसळ काहीच नसते. अच्छा. म्हणजे मिसळीला असते तशाच प्रकारातली, पण ह्याच्यात उसळ नसते. हा सुंदर आहे. आणि तुला त्याच्यात पण तिखटपणा असा खूप नाही जाणवणार. म्हणजे ते एक डायलॉग जॉली काका बोललेले की तिखट ही चव नाही, तिखट हा त्रास आहे. आणि ते तिखट नाहीच एवढं सुंदर आहे. तुला सांगलीत झणझणीत आहे. हा झणझणीत आहे, पण ते तिखट नाहीये. नसणार आहे. हो. सांगलीत बऱ्यापैकी ठिकाणच्या ह्याला ना, म्हणजे तुला इव्हन तू आता मिसळ पण ट्राय करशील, कटवडा पण ट्राय करशील, त्या सगळ्यात तुला असा तो कोल्हापुरी झणझणीतपणा नाही तिखटाचा जाणार, पण मसाले असणार आहे. हा, मी सांगलीमध्ये मी जे ट्राय करतोय कालपासनं, एक गोष्ट खरंच जाणवली मला की हे कोल्हापूरसारखं दिसतंय, पण चवीला नाही. चवीला नाहीये. माइल्ड व्हर्जन आहे, पण चव आहे. प्रत्येक गोष्टीला चव आहे. व्हेरी नाईस. चांगली तुम्ही स्वतःची आयडेंटिटी जपून ठेवली, ते मला खूप आवडलं. कारण तुमच्या आसपास एकतर पुणे आहे, कोल्हापूर आहे, या साईडला गेलं तर पंढरपूर आहे, ते तुमच्या फुल भडीमार आहे. पण तुम्ही तुमची आयडेंटिटी ठेवली आहे, ते मला आवडलं. पोहे आणि सॅम्पल ह्या दोघांना मिळून माझ्याकडनं मिळतोय ऑफिशियल गोल्डन थम्सअप. माझ्या फेवरेट पोहे ते, फेवरेट पोहे. आता आपण खाऊया उपीट. व्हेरी नाईस. उपीट हा आयटम मी मॅक्झिमम ठिकाणी ना साऊथ इंडियन ठिकाणी खाल्लाय. साऊथ इंडियन चव असते, ही नाहीये. हे बिलकुल नाहीये. म्हणून तर म्हटलं ह्याला उपमा नको म्हणू, हे उपीट आहे. येस, दिस इज नॉट उपमा. तुम्ही ह्याला उपीटची उपमा द्या, पण ह्याला उपमा नका बोलू. पण त्याचं टेक्स्चर बघा किती छान आहे बघा. आणि त्याच्यामध्ये राई, वाटाणा, उडदाची डाळ फ्राय केलेली. मंडी पण तुला अशी कडकडीत नाही लागणार. त्या उपीटमध्ये जेव्हा तुमची जीभ मस्त जाते त्या आतमध्ये, तर छान असं सगळं ते सॉफ्टनेस फील होतो त्या ह्याचा. उपीट लावून माझ्याकडे मिळतोय ऑफिशियल गोल्डन थम्सअप. टॉपचा प्रकार आहे हा. शिरा. काय वाजवलं पाहिजे त्या डिशसाठी. ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिलेला आहे तिरंगाने. वडा शिरा यार. तिरंगा जिंकलाय. तिरंगा फडकतोय. एवढा सॉफ्ट आहे ना. आणि असा उगाच तुपकट नाहीये. आता खूप सारे तुपकट असतात की तुम्हाला दिसतं की तूप असं बाहेर आलेलं आहे. एकदम छान. जास्त मनुकांचा मार पण नाहीये.
आता खूप सारे पहिल्या प्रत्येक घासात एक तुझा तो बेदाणा येतो. इथे असे ड्रायफ्रुट्स खूप नाही, बिलकुल पण नाही. हे बघ ना, शिऱ्याला शिऱ्याचीच चव आहे. ना पायनॅपल घुसवलंय ना गोष्टी टाकल्या आतमध्ये. बाकी कुठल्या गोष्टीला शिराला दिलत नाही शिऱ्याने. दुसऱ्या म्हणता काय करतोय सकाळी सकाळी, कुठे सुचतात. प्रत्येक डिश वरती त्यांनी परफेक्ट एक जोक मारलेला आहे. या तिरंग्यालाच माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्स अप. अमेझिंग ठिकाणी घेऊन आलेस तुम्हाला. आणि हा माझा तिरंगा मला एवढंच खायचं असतं. आय एम शुअर सांगलीतल्या ऑलमोस्ट सगळ्यांची फेवरेट ब्रेकफास्ट प्लेस आहे. नाश्ता करायचा म्हणजे टाकी खाली हे ठरलेलं असतं. आणि अगदी तुला शाळेतले, कॉलेजमधले, कामाला जाणारे, आता आपल्याला भेटले तसे, लग्नाला जाता जाता नाश्ता करणं, सगळेजण इथेच येतात टाकी खाली. ज्यांना क्विक जायचंय ते बाहेर उभं राहून पटपट खाऊन पण जाऊ शकतात. मॉर्निंग वॉक वाले लोक समोरून खाऊन निघून जातात. बरोबर. म्हणजे त्यांना चिल करायचं, खायचं, वेळ काढायचं, ते इथे आत येऊन बसून गप्पा टप्पा करत. आणि एक आपण सकाळपासून बघतो की सांगलीतली मी गोष्ट नोटीस केली की सगळ्या गोष्टी सकाळी सकाळी उघडत आहेत. 4:30 वाजता, 3 वाजता, हे पण 6 वाजता चालू होते जागा. हे काय सांगलीचं मॉर्निंग कल्चर आहे. लवकर उठणारे लोक आहे आम्ही. रात्री, आणि तू काल बघितलं असशील आपण रात्री उशीर येताना, तुला 10 नंतर फार काही सुरू नाही दिसणार आणि काही दिसणार पण नाही. म्हणजे छोटे गाडे किंवा असं पण काहीच, काही रात्री काही नाही मिळत. सकाळी तू कधी पण जा, तुला मिळेल. आय थिंक सांगली इज माय टाईप ऑफ सिटी, कारण मी पण मॉर्निंग पर्सन आहे. सांगली जिची स्लीप सायकल चांगली. ही जी कॉन्सेप्ट आहे ना, की प्रत्येक टाकीच्या खाली असं काहीतरी छान खायचे स्पॉट्स आहेत, ते झालेच पाहिजेत मित्रांनो. कारण नाहीतर टाकीच्या खालची जागा अशी वेस्ट ऑफ लँड असते ना, तिथे काहीतरी कचरा पडलेला असतो, काहीतरी रॅबिट पडलेलं असतं, नाहीतर तुझं कोणतरी गर्दुल्ले किंवा मधमाशीचं पोळं हे लागलेलं असतं. जर महानगरपालिकेने इनिशिएटिव्ह घेतलं आणि अशा लोकांना चान्स दिला तर काय सुंदर जागा बनतायत यार. आणि टाकी ओव्हरफ्लो होते कळेल पण तुम्हाला. खिचडीचं जे माझं ऑलरेडी मन जिंकलं ते म्हणजे हा चिवडा, बटाट्याचा चिवडा. माझा फेवरेट चिवडा आहे हा. मिरची घेतलेली आहे, शेंगदाणा आहे, बाकी सगळं ऐवज आहे, बटाटा पण आहे. खूप छान. एवढं छान आंबट आणि गोड दही आहे आणि ते कॉम्बिनेशन मध्ये मस्त लागतंय. लस्सी या गोष्टीला माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्स अप. आता आपण मिसळ खाऊया. बाई, मिसळवरती एवढी मटकी भरभरून टाकली आहे. तुम्हाला कळतं की हे ऍक्च्युली मटकीची भाजी टाईपच आहे. मेन ना सॅम्पल एवढा बाप आहे, त्या मिसळी चवच छान झाली आहे. आणि तो सॅम्पलचा जो पूर्ण अर्क पण आहे, त्याला जो फ्लेवर आहे. आपण नॉनव्हेजचा स्टॉक असतो तसा हा उसळीचं जे उकडलेलं उसळीचं पाणी असतं ना, ते इथे सॅम्पल मध्ये घालतात. युजली सॅम्पल आपण जेव्हा पितो तर ठसका लागतो. ह्यात बिलकुल ठसका नाही आहे. आणि तेल पण लागत नाही आहे. ह्याचा तिखट पण आहे ना, हा जिभेच्या स्टार्टिंगला पण नाही, एंडला पण नाही, मध्ये राहतो. तुम्ही नुसता फरसाण आणि रस्सा नाही खातात, तर तुम्ही प्रॉपर भाजी खाताय सकाळी सकाळी, हेल्दी विथ लॉट्स ऑफ आयर्न. आणि मी स्वतः या जागी साधारण एक 12-15 वर्षांपासून येतेय. ही चव अशीच आहे. सुंदर मिसळला पण माझ्याकडनं मिळतोय ऑफिशियल गोल्डन थम्स अप. हिला कट करून कटवडा खाऊ. दिसतो असा लाले लाल ना, पण खाताना कसं वाटतंय बघूया आपण. वडाचं कवर आहे ना, तो गेम चेंज करतोय. वडाचं कवर अख्खं सोक करून ठेवलेलं आहे त्या ह्याला रस्त्याला. खूपच भरचूक आयटम आहे हा बघा. कसला भरलेला घास आहे तो. खूप छान तिखट आहे, खूप छान तिखट आहे. एक मग कटवडा असा आहे जो मला तिखट लागलाय. या कटवड्याला पण माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्स अप. जी गणेश जागा आहे, जिला टाकीचा नाश्ता पण म्हणतात, ह्या जागेलाच माझ्याकडनं मिळतो ऑफिशियल गोल्डन थम्स अप. तुम्ही जर सांगलीत आलात तर ही जागा मस्ट विजिट आहे. एक डिफरंट एक्सपिरियन्स आहे आणि अमेझिंग फूड आहे. चला, इथं मी खाऊन झालेलं आहे. इकडनं आता निघायचं आणि पुढे जरा फिरायचं आहे. तर हे काय लिंगायत स्टाईल म्हणजे? ही सांगलीची खूप स्पेशल आणि खूप फेमस खानावळ आहे. शुद्ध शाकाहारी, साधं सात्विक लिंगायत जेवण मिळतं. तर आपण बघूयात. सात्विक जेवण आहे आणि 8वीतला पोरगा आहे. कुठे गेलं यार, जोक गेला माझा. चल जाऊया. आज जर मला आधी कळलं असतं की एवढा बूट घालायचं नाही, मी बूट घातलेच नसते यार. थँक्यू सर. सर थँक्यू. हो, एकदमच सात्विकच दिसतंय हे. म्हणजे माझ्या इमेजला न शोभणारं जेवण आहे. दादा, आपली थाळी किती रुपयाची असते? 120. आणि भाज्या बिज्या अनलिमिटेड असतात? आणि आपलं किती वर्ष जुनं आहे दादा? 60 वर्ष झाली. कोणी चालू केलं होतं? आजोबा आमची बाबा फोटो आहे बघा.
अरे वा, आता किती जनरेशन आपली? तिसरी पिढी. तिसरी पिढी. खतरनाक. अशा ठिकाणी आलं की खूपच बरं मजा वाटतं. वाटते. अशा जागा आहेत ना, ह्या टुरिस्टची जागा नाही नाही आहे, आहे. या लोकल लोकांच्या जागा आहेत ज्या इतक्या वर्ष सतत चालू आहेत. पहिले पण ही भाजी खाऊया. चवळी आहे ना ही? हो. छान तिखट आहे. मी ही खाल्ली टोमॅटोची भाजी पण मस्त आहे. हो, कढीपत्ता आणि सगळं सुंदर लागतं आणि तिखट लागते छान. मला वाटतं जरा अशी गुळगुळीत असेल, गुळगुळीत, बट गुळगुळीत नाही ही. ही टोमॅटोची भाजी तर बघून खूपच साधी वाटते, पण त्याला पण तिखटपणा आहे. हो, मी टोमॅटोची भाजी कधीच नाही खाल्ली कारण मला टोमॅटो आवडतच नाही. हो का? नाही. वाव, मस्त आहे ना चव, वेगळीच चव आहे. आतमध्ये वरण पण आहे, हो, डाळ घातली. डाळ आहे त्याच्यामध्ये आणि टोमॅटो. आणि मला लिंगायतची खासियत ही आहे की लिंगायत हे गोडगोड जेवण नाही आहे. नसतं. हो लिंगायत हे मस्त थोडंसं स्पायसीनेस आहे. हो. आणि लिंगायत लोक चपातीला पोळी नाही म्हणत, चपाती म्हणतात. कोशिंबीर पण छान आहे, कोशिंबीर पण खाऊन बघ. चुम्मा कोशिंबीर आहे. कोशिंबीर पण मस्त आहे, दही पण मस्त आहे, कोशिंबीर सगळंच छान आहे. याच्यात तिखट तिखट आहे, त्याला त्याला कोशिंबीर छान गोड आहे. कोशिंबीर गोड आहे. आता आपण हे पिऊया. याची आमटी आहे ना. हो. लाजवाब आमटी आहे. मस्त आहे. नाही, मला वाटलेलं व्हेज जेवण एकदम गोड गोड असेल, पण हे सगळं छान तिखट आहे. हे लिंगायत वीरशैव लिंगायत खानावळ जी आहे ती गेल्या 60-70 वर्षापासून सांगलीत चालू आहे. इथं कर्नाटकची लोक व्यापारासाठी फार येतात. त्या काळात त्या लोकांना जे योग्य वाटेल असं जेवण इथं मिळायचं म्हणून ती लोक यायची. म्हणजे हळूहळू महाराष्ट्रीयन लोकांना कळलं की जेवावं तर लिंगायताकडंच. आणि लोक इथं आमटी प्यायला विशेषतः येतात. आमटी मी संपवली पण आहे बघा. हा, म्हणजे मी तर रोज ज्यावेळी येतो त्यावेळी 5-6 वाट्या आमटी पितो. आणि हे आमटी हे यांच्या वडिलांनी, ह्यांच्या मिसेसनी आणि आता मुलींनी हे सगळं मुली सांभाळतायत? हो, सगळं मुली सांभाळतात. अरे काय मस्त. हो. खूप थँक्यू. तर आपलं नाव सांगा ना. माझं नाव शरद मगदूम. सांगलीला मी एक अबकड कल्चर ग्रुप म्हणून संस्था चालू. अरे वा, मस्त दादा. थँक्यू सो मच गप्पा मारल्याबद्दल. मला यांची एक गोष्ट काय आवडली माहितीये, त्यांनी जे पहिलं ताट दिलंय ना त्याच्यात सगळं खूप कमी कमी दिलंय हो, की तुम्ही सगळ्याची चव बघा आणि मग तुम्हाला जे आवडेल ते अनलिमिटेड देत जात आहेत. हे मला खूप आवडले. उगाच थाळी देताना भरगच्च एवढी दिली आणि मग लोकांनी वाया घालवली असं नाहीये. सगळ्याची चव बघा आणि जे आवडेल ते परत मागा. आणि मला हे पण आवडलं की भाज्या अनलिमिटेड आहेत. हो. तुम्हाला चपातीचे तुम्ही जर प्रेमी असेल तर 2-3 चपात्या घ्या विकत, हा, किंवा भात एक्स्ट्रा असेल तर विकत तो घ्या. घ्या. पण बाकी भाज्या तुम्हाला पाहिजे तेवढा खा. क्या बात आहे यार. ठेचा घेतलाच पाहिजे, छान लागते. ते कॉम्बिनेशन असतं, शेंगदाण्याची चटणी आणि थोडंसं दही. याच्यात टाकायचं. म्हणजे घास बुडवून पण वेग घे किंवा कारण हे थोडं पातळ आहे दही, घट्ट असेल तर ह्याच्यात मिक्स करून पण खातात. नुसतं खाऊ नको मला. हो. मस्त यार, झणझणीत जेवण आहे. ठेचा खाऊया. हा ठेचा सुंदर आहे. ठेच्याचा आंबटपणा आणि तिखटपणा परफेक्ट परफेक्ट आहे, आहे. मस्त लागतंय. हा ठेचा यार. खूपच छान आहे. ठेच्यामध्ये चव आली ना एकदम जेवायला अशी हो, मस्त. एकदम सात्विक पण छान. आणि सात्विकचं जरा वरचं आहे. सात्विक मला दरवी वर्ष सात्विकचा इमेज ही माझ्यासाठी गोडगोड आहे. हो का? नाही रे, सात्विक म्हणजे काय, मसाल्यांचा खूप ओव्हर डोस नाही, तिखटपणा आहे पण परत झणझणीतपणा नाहीये. तिखट आहे, मसाले लागतायत पण त्रास होण्यासारखं तिखट नाहीये. हे पण नाही, सांगलीचं कुठलंच जेवण आतापर्यंत मी खाल्लंय ते त्रास देणार वाटलं नाही. सांगलीची लोक त्रास देतच नाहीत बिचारी. मी ओव्हरऑल सगळंच चटण्या बिटण्या सगळं लोणचं बिणचं अप्रतिम. म्हणजे माझ्या तोंडातनं व्हेजबद्दल एवढं कौतुक ऐकताना तुम्हाला तर असं ऑड वाटत असेल, पण हे माझ्या स्टाईलचं जेवण आहे. तिखट छान झणझणीत पण व्हेज पण आहे आणि सात्विक पण आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता माझ्याकडनं ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे कुठला थम्सअप मिळतो आहे. ऑफिशियल गोल्डन थम्सअप. सुंदर अप्रतिम जागा. यूट्यूबवरती ऑफिशियल मस्त कंपनीला जाऊन तिथे फोटो टाकायचे आणि खाली तुम्हाला काय आवडतं ते लिहा. मग आपण इंटरॅक्शन करू. चला, बाय बाय. तर हे काय आहे आपलं सुंदर एवढं मागे दिसतंय? आज आपण आलेलो आहोत सगळ्या सांगलीकरांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयावरती,
सांगलीचं गणपती मंदिर. हो 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 हो. आणि हा गणपती मंदिरचं म्हणजे काय खासियत अशी? सो हे आत्ताच्या पटवर्धन राजांचं प्रायव्हेट मंदिर आहे. ओके. पूर्ण काळ्या दगडात बनलंय. ह्याच मंदिराच्या मागे राजांचा राजवाडा आहे, जे ओ. त्यांचं आत्ताचं निवासस्थान आहे. आणि त्याच्या बरोबर मागे आपली कृष्णामाई आहे. अरे काय सुंदर नाव. आणि समोर रस्ता पण काय स्ट्रेट एकदम, हो. म्हणजे असं दिसतं की राजमार्ग टाईपच रस्ता आहे आहे. आता. हो हो. आणि या गणपती मंदिराची अजून एक मजा आहे की गणपतीमध्ये इथे चोर गणपती बसतो. चोर गणपती म्हणजे? सो तो गणपती कधी येतो आणि त्याचं हा. विसर्जन कधी होतं हे कोणालाच कळत नाही. सुमडीत. सुमडीत होतं. हो हो हो. आणि पण त्याचं रिझन काय आहे? सो जुन्या काळी मंदिरं आक्रमण तोडायचे, व्हायची. आक्रमण हा. व्हायची किंवा त्रास द्यायचे, त्याच्यामुळे तो ओके. लपून येतो, लपून जातो. तो पूर्ण गणपती आधीपासून कागदाच्या लगद्याचा बनवतात. सो Eco-friendly. इको फ्रेंडली आहे. आणि राजाचं त्याला- विजन आहे ते. हो. नाईस. सो तो चोर गणपती म्हणूनच सांगलीचा गणपती खूप फेमस आहे. हो चला आपण जाऊया, बघूया Yes. सगळं काय काय आतमध्ये आहे. All the guys are here. आधी असा एकदम जुना प्रॉपर वाडा होता ज्याच्या आत होती आणि इथेच लोक राहायचे पण अच्छा. ही अलीकडेच रिनोव्हेट केली आहे. पण ही सर्वात पहिली गोशाळा आहे. हो इथली क्या बात आहे. सांगलीमधली सर्वात पहिली हो. गोशाळा. पांजरपोळ म्हणूनच ही जागा सगळ्यांना माहिती आहे. आता बघा थांबला की बघा. परत करू बाबू, परत करू. काय गोड आहे रे, किती गोड आहे काय. राम विश्वासला तू घेऊन आलीस, काय इथे मिळतं बाबा छान? इथलं आम्रखंड जगात भारी आहे. आम्रखंड जगात भारी म्हणतेस तू? ह्याच्याशिवाय हे खाल्ल्यानंतर तू बाहेरचा आम्रखंड खाणार नाहीस, माझी गॅरंटी आहे. आम्रखंडाचा Challenge. मी ऍक्च्युली अजिबात फॅन नाहीये. हो पण का? हो, पण तू म्हणतेस तर मी हा नक्कीच ट्राय करणार. हो. आणि तुझ्या Please. बोलण्यावरती मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे. तर हे पार्सल घेऊन आपण जायचं कुठे आता? आता आपण इथून जाणार आहे माई घाटावरती. माई घाटावर. माई घाटावर. आणि माई घाटावरती बसून मस्त ह्या रामविश्वासच्या आम्रखंडाचा आस्वाद घेऊयात. नाईस. चला. चला. सुंदर सुविचार पण लिहिलंय बघा. असे इथे सुंदर माणसं नेहमी चांगली असतात असं नाही, पण चांगली माणसं मात्र नेहमी सुंदर असतात. त्याचा सुविचार रोज येतात तिकडे. मस्त माणसं मात्र नेहमी सुंदर असतात. ऑफिशियली बोललेली आहे मुलगी. चला आपण हे काय इथेच आता घाट आहे समोर. हाच माई घाट आहे, कृष्णा माईचा माई घाट. ओ वाव. आणि काय पाणी सुंदर दिसतं एकदम. आणि इथे बाय द वे तिथे बोर्ड आहे की या पाण्यामध्ये मगरी असू मगरी शकतात. आहे. म्हणजे कृष्णा माई हा. पुरातल्या पोहण्यासाठी पण खूप फेमस आहे. जेव्हा बरोबर. पूर येतो तेव्हा आयर्निन पूल आपल्याला दिसेल खालून घाटावरून, तिथून उड्या मारतात आणि त्या प्रवाहाबरोबर क्रॉस पोहोच जाऊन तो क्रॉस करतात. तिथे केलंय? पोहण्याचं कल्चर खूप आहे. हो. यार हे सगळं मिस करतो. आम्हाला कधी मुंबईत आम्ही जो खाडी उडी मारली तर प्लास्टिकला लागून पडत येणार आम्ही. या अच्छा. घाटाची अजून एक स्पेशालिटी आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला हा. या घाटावरती पूर्ण, आपल्याला सगळ्यांना देवदिवाळी माहिती आहे, हो बरोबर. पण सांगलीमध्ये पण त्रिपुरारी पौर्णिमेला पूर्ण पणत्यांनी हा घाट सजवलेला Oh, असतो. wow. मठामध्ये पण आणि दोन्ही बाजूला. हे वाराणसीपेक्षा नेक्स्ट टाइम इथे आलं पाहिजे. माझी त्रिपुरारी असते. पौर्णिमा. कार्तिकी पौर्णिमा अच्छा, म्हणजे कार्तिकी पौर्णिमा. त्याची अजून एक मजा, आयर्निन पूल जेव्हा बनवला तेव्हा त्यांनी 99 वर्षाची लीज बनवून दिली होती, हा की पडणार नाही. पडणार नाही म्हणून. आणि आता ह्या गेल्या काही वर्षात, मला एक्झॅक्टली लक्षात आहे पण एवढ्यातच कधीतरी त्यांच्याकडनं लेटर आलं की आमची 99 वर्ष पूर्ण संपलेली झाली, आहे. आता तो पडला तर आमची गॅरंटी नाही. ओ माय गॉड. म्हणजे त्यांच्याकडे हे सगळं किती चोख आहे बघ ना लिखापडी, की त्यांनी आताही ते लेटर पाठवलं अजून. 99 वर्षाची गॅरंटी असणारे जे पिलर आहेत ना तसे दिसतात. आणि ज्यांची गॅरंटी सांगता येत नाही ते पिलर असे दिसतात.
आणि जोग असं आहे की हे 5 पिलर बांधलेत आपल्या लोकांनी आणि त्यांच्या लोकांनी 13 पिलर बांधले, 13. आणि हे मी असं पहिल्यांदा खाते. नॉर्मली आम्ही आम्रखंड पिशव्यांच्या घरातच येतो, हो तर हे पण त्यांनी मॉडर्नाइज केलंय जरा त्याला हा आणि कन्व्हिनियंट लोकांसाठी. कन्व्हिनियंट म्हणून. चवीपेक्षा ह्याचं टेक्स्चर सर्वात सुंदर आहे. म्हणजे आम्रखंड चव चांगली आहे पण टेक्स्चर, जे टेक्स्चर आलंय ना त्या आम्रखंडाला. आणि तू बघशील ना त्याच्यात तुला असं आंब्याचे थोडे थोडे हो. कण दिसतील. आणि हे बघ असं चेक करायचं की चांगलं की नाही चांगलं आहे. सुंदर टेक्स्चर. पण असं लागतंय तू खाल्लेलं आधी? हो हो, पण हे आता थोडंसं तेवढं थंड नाही राहिलंय. ते अच्छा. थंड छान लागतं पण खायला असं चांगलं जास्त. लागतंय, खूप छान आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे. हे कधीपासून चालू झालंय? 1965 हो. पासून. पण त्यांचे आजोबा दुधाची डेअरी आणि दुधाचे प्रोडक्ट्स 1800 पासून बनवतात. 1800 सालापासून? हो, आता त्यांच्या पिढ्या पुढच्या बापरे. वापर. ह्यांचं दूध पण बघशील ना अशी जाड साय येते त्या दुधावरती. आणि मी त्यांचं कधी हे पण नाही की ज्या सगळ्या गायी पण आहेत हो, त्या त्या कृष्णाकाठच्या. सगळ्या कृष्णाकाठच्या गायी आहेत, कारण कृष्णामाईच्या पाण्यामध्ये जी ताकद आहे की दुधाची क्वालिटी छान असते. हो, आणि ते सांगत होते आपल्याला की त्यांनी भरपूर सारे ट्राय पण केले बाकीचे दूध ट्राय करायला, पण पण आणि ते ती म्हणले ते qualityच दूध नाहीये. नाहीये. खरंच नाही. तू म्हणतो ना की ह्या आम्रखंडाची कौतुक काय नाही की आम्रखंडामध्ये जी चव आहे ना ती चांगली आहे, पण जे टेक्स्चर आहे ते खूपच रिच आहे. मी ह्या आम्रखंडाचे ऍक्च्युली फॅन लडाखमध्ये पण केलेत. 4 कपडे कमी नाही, पण आम्हाला आम्रखंड हवंय म्हणून. असं हेवी पण नाही, फटफट संपतोय. या आम्रखंडाला माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियली थम्स अप, इट डिझर्व्स. तू त्यांची टॅगलाईन बघितलीस का? विश्वासाची अखंड परंपरा. आणि नावच राम विश्वास. खूप छान टॅगलाईन आणि खूपच छान ब्रँड आहे हा. ओ, मला वाटलं गुलकंद म्हटल्यावरती पिंक पिंक रंगाची लस्सी असेल. खारट लस्सी? अरे यम्मी आहे. नॉट एट ऑल रेग्युलर लस्सी. नाहीये, नॉट एट वेगळीच ऑल. आहे. हो. आतापर्यंत ना मला जी लस्सी आवडलेली ती होती तुझी इचलकरंजीची हिरापन्ना लस्सी. म्हणजे त्याला तोडच नाहीये, पण त्याचं आणि ह्याचं कम्पॅरिझन होऊ शकत नाही, कारण ही फर्स्ट. वेगळीच आहे. आणि मुंबईत पण ना स्वीट आणि सॉल्टी दोन्ही लस्सी मिळतात. ओके, ही सॉल्टी दी बेस्ट लस्सी आहे. ह्याच्यात साखर आणि मीठ दोन्हीचं प्रमाण परफेक्ट परफेक्ट आहे. परफेक्ट आहे. याला तू ऍक्च्युली सॉल्टी नाही म्हणू शकत, पूर्ण खारट नाही, नाही, त्याला पूर्ण खारट गोडवा नाही. पण हो, हो, आहे. हो, हो. हा, पण आणि त्यात गुलकंदचा फ्लेवर पण आहे. गुलकंदाचा फ्लेवर पण आहे आणि मीठ पण आहे. याला पण माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्स अप. तुम्हाला आणि- ट्राय करायला लागणार. ही वेगळी व्हेरी डिफरंट लस्सी. म्हणजे आम्रखंड खरं सांगतो चांगला आहे, आम्रखंड टेक्स्चर सुंदर आहे, पण लस्सी जगा वेगळी आहे. तर ही काहीतरी त्यांनी नवीन चालू केली आहे. आणि फ्रोझन झालंय. हा, बर्फच आहे अजून. ते चमचा का तुझा जरासा बर्फ झालाय गाईज, त्यामुळे याची कुल्फी झाली आता बासुंदीची. हे त्यांनी काहीतरी नवीन चालू केलं असं, हे मला पण माहिती नाहीये. तूच सांग कसं आहे. अजिबात गोड नाहीये. हो, सीताफळचा खूप नॅचरल फ्लेवर आहे त्याला. सीताफळाचा ना गर घातलाय असं वाटतं हा. त्या बासुंदीत. गोडवा नाहीये. गोडवा बिलकुल पण नाही. जो अजिबात गोडवा नाही. सीताफळाच आहे. हो हो हो. आणि हे ती खूप दुधाळ आहे. सीताफळाची चव मस्त आणि हे आहे. खूप दुधाळ आहे. दुधाळ आहे. आतापर्यंत खाल्ल्या सर्वात दुधाळ आयटम हा वाटलं. आता हे काय ना आम्हाला ऍक्च्युअल चव कळत नाही, कारण ते जरा फ्रोझन झालंय. हो. म्हणून कुठेतरी मी याला रेटिंग देताना अनजस्टिस मी रेटिंग देणार नाहीये. हा. तुम्ही इथे या, तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा की तुम्हाला कशी वाटते ही. ओके, कारण आता जनरली मी हा रिव्ह्यू करणं म्हणजे त्यांच्यावरती तो नाइन्साफी असणार आहे. हो, बरोबर आहे. तो चला हे खाल्लं, आता आम्ही थोडंसं घाट फिरू. तर हे दादा खूपच फेमस आहे एंडीज, आणि इथे मिळतं दूध कोल्ड्रिंक. कधी पाहिलं तुम्ही? कधीच नाही. नेव्हर इन लाईफ. मसाला दूध पिलोय मी, हा, दुधातली चहा पिलोय, दुधातली कॉफी पिलोय, पण दुधातला सोडा नाही पिलो. आता बघा दूध कोल्ड्रिंक पिऊया आपण. येस. तर दूध कोल्ड्रिंक आलेलं आहे. पहिलं तुम्ही ट्राय करा, कधी पाहिलं नाहीत तर. काय एक नंबर. हो, हो, काय आवडलं? थिकनेस आणि स्वीटनेस एकदम मेंटेन आहे, आणि दुधाची टेस्ट पण मेंटेन आहे. काय फुल क्रीमी, फुल व्हॅनिला फ्लेवर. व्हॅनिला फ्लेवर. म्हणजे व्हॅनिला आईस्क्रीम जर तुम्ही मिक्सरला लावलं तरी पण नाही ना, वेगळंच आहे. आफ्टर टेस्ट दुधाची राहते, म्हणजे हा. दुधाचं नाव राहतंय त्याला, दूध कोल्ड्रिंक. दूध कोल्ड्रिंक सारखं. त्यात सोडा कुठे नाही वाटत. सोडा कुठं नाही वाटत.
दादा हे काय आहे दूध कोल्ड्रिंक आयटम? दूध कोडिंगमध्ये साखर, हा. मलाई आणि दूध क्रीम मिक्स केलेलं असते अच्छा आणि गरम करताना मिक्स करायला लागतं सगळं. अच्छा, पहिले गरम करताना मिक्स करता. हा, परत मग डीप फ्रीजला ठेवून मग इकडे घेऊन यायचं, परत गार करून परत इकडे घेऊन यायचं. हे कोणी शोधलं हे प्रकार? दादा करतात. दादा तुम्ही शोधला हा प्रकार? पहिल्यापासूनच आहे हे हा गणेश पहिल्यापासूनच आहे. पण हे तुमच्याकडे तुम्हाला शिकवलं कोणी? कुणी भाऊनं कोर्स केलता ना. हा भाऊनं कोर्स केलता. कोर्स केलेला हॉटेल कोर्स मॅनेजमेंटचा? केलता, हा. अरे प्रोफेशनली बनवलं एकदम. हे केलेलं. अरे क्या बात आहे. दूध गरम करताना हा. त्यात मलाई, साखर आणि क्रीम हम्म. हे टाकून ते मिक्सरला लावतात, हा डीप फ्रीज करतात आणि मग परत त्याला देतात. त्यामुळं आवडलं बा. कारण मलाई आणि क्रीम दोन्ही आवडते. मलाही आवडतं. दुधापेक्षा जास्त. एकदम एकदम भाई हे खतरनाक आहे. मला वाटतं मी याला माझ्याकडनं ना ऑफिशियल गोल्डन दूध देतो. सांगतो का, म्हणजे मी कधी सांगलीला आलो तर मी थांबून दूध कोल्ड्रिंक एक पण पिणार. तितक्यासाठी ठीक आहे. म्हणजे काय आहे ना, ते अगदी थंड पण नाहीये, थंड नाही अगदी थिक पण नाहीये आणि पातळ पण नाहीये, आणि दुधाची टेस्ट लागते ऍक्च्युली. लागते एकदम. तर मला हे आयटम आवडलेलं आहे. माझ्याकडनं ऑफिशियल गोल्डन दूध मिळालेलं आहे. तुम्ही येऊन ट्राय करा. तुम्हाला कुठला थम्सअप वाटतो मला सांगा, मग आपण बघू, चर्चा करू त्याच्यावरती. ह्याच्यात सब्जा आला ना, सब्जी आहे त्याच्यात? नाही आला तर मजा येईल. हे जास्त भारी आहे. कुठलं? प्लेन वाल जास्त भारी आहे. हो ना है ना? हे जास्त मस्त आहे. ना कारण हे कुठेतरी पहिलं असं फील होतंय स्ट्रॉबेरी असल्यामुळे, पण हे दूध नाही ना, हे कृष्ण दूध नाही मिळत ना कुठं. हो. हे वाला छान आहे. हे काय आहे फुल? असं फुल वाटतंच की फोर्ट आहे. आपण आलोय राजवाड्यात. हा राजवाडा आहे. येस, ह्या एरियाला पण आम्ही राजवाडाच म्हणतो. गणेश दुर्ग आहे हा. हा. पण आता तू आजूबाजूला बघशील तर इथे सगळीकडे आता गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत. हा हे तहसीलदार कार्यालय आहे तिकडे मागे, कोषागार कार्यालय म्हणजे ट्रेजरी ऑफिस. मागच्या बाजूला आता जिथून आलो तिकडे कोर्ट होतं, ते हल्लीच शिफ्ट झालंय आता वेगळ्या जागी. लिहिलं 1884. हो. आपण ह्या दरबार हॉलमध्ये आता आत जाऊयात. हा चालेल. तर कट्ट्यार काळजात घुसलीचं जे पहिलं गाणं आहे ते इथे शूट ओ. झालेलं आहे दरबार हॉलच्या आत. आणि ह्या जागेची अजून एक मजा आहे काय? की माझं आणि कौस्तुभचं लग्न पण इथेच झालंय समोर. लग्न? हो. या इथे कोर्ट आहे. हो, आम्ही कोर्ट मॅरेज केलं होतं. नाईस नाईस नाईस. तुम्ही बोलू शकता आम्ही लग्न राजवाड्यात केलं. राजवाड्यात लग्न केलंय आम्ही. डेस्टिनेशन वेडिंग इन वेडिंग ऑफिस. आणि त्या राजवाड्याच्या मागेच ती हिहारा चिंपल. सो बऱ्याचदा कैदी उडी मारून शाळेत जातात, भिंतीवरनं उडी मारून वगैरे आधी जे जायचे. फिर्यादी घेऊन थोडं वरती ते म्हणतो की विचार ना, जेव्हा सगळ्या लाईट्स लागतील संध्याकाळचं आणि इव्हन सगळ्या काचावरनं चमकणार, रिफ्लेक्शन काचा आहेत सगळ्या, आणि ते वरतून सगळ्या बायका असणार, सगळ्या बायकांना वरून अलाउड असणार बघायला. हे इकडच्या ना जाळी आहे ना त्याच्या मागून, तो आपल्याला दिसणार नाही पण त्यांना हे दिसेल. ती जाळी त्यांची आहे राण्यांची वरची. राण्याची जाळी वरती वरची जी आहे ना ती. सो राजाच्या वर राणी किंवा राजमाता वर बसून बघतात. तर आता आपण मस्त सांगलीच्या राजवाड्यामध्ये बसलेलो आहोत. बघ ना, चिल मारत ओंडक्यावर. तर आपण मगाशी म्हणलं तशी हे सगळे ऑफिसेस आहेत. आपण जेल पण बघितलं, कैदी पण राजवाड्यातच राहतात. हो, आणि शाळा पण राजवाड्यातच आहे. शाळा पण राजवाड्यातच आहे, तहसीलदार पण राजवाड्यातच आहे, कोर्ट पण राजवाड्यातच आहे. अजून 1-2 शाळा कॉलेजेस पण आहेत इथे राजवाड्यामध्येच आहेत. राजवाड्यामध्ये म्युझियम पण आहे राजवाड्यामध्ये. आणि आपण येताना वाटेत बघितलं विष्णुदास भावे नाट्यगृह. हा, तर विष्णुदास भावे पण सांगलीचेच होते. 1843 मध्ये मी मगाशी गुगल केले. त्यांनी पहिलं नाटक लिहिलं आणि ते सांगलीमध्ये लिहिलं. सो सांगलीला नाट्य पंढरी पण म्हणतात ते विष्णुदास भावेंच्यामुळं. दुसरी गोष्ट म्हणजे देवल पण ऐकून माहिती. त्यांनी पहिलं संगीत नाटक लिहिलं होतं. ते पण सांगलीचे ते होते. पण सांगलीचेच होते. नाही, सांगलीचे एवढी हिडन टॅलेंटेड आहेत लोक, हो. आणि सांगली कधी त्याचं बूस्टच करत नाही. नाही, पण नाट्य पंढरी जे म्हणतात त्यामुळे नाटकं सगळी बऱ्याचदा पहिला प्रयोग सांगलीमध्ये करतात किंवा 100वा प्रयोग सांगलीमध्ये करतात. ते सुरुवात इथून करतात कारण ह्याला अजून पण नाट्य पंढरी मानलं जातं. त्यामुळे विष्णुदास भावे मध्ये नाटक आपलं होणं ही खूप मोठी गोष्ट असते त्यांच्यासाठी. व्हेरी नाईस.